तर हाय फ्रेंड्स, नवीन ब्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे फ्रेंड्स तुमचं वालं. तर आजचा ब्लॉग आपला रोजच्या ब्लॉग पेक्षा वेगळा आहे, कारण की रोज मी डेली तुम्हाला काय दाखवत असते की घरातली कामं असते, बोलणं चालणं असतं, जे काही मी ऍक्टिव्हिटी करते, कुठे जाणं असतं, कुठे येणं असतं, जे काही माझ्या डेली लाईफचं जे रुटीन आहे ते मी तुम्हाला रोज दाखवत असते. पण मग मी आज ठरवलं की आज थोडं वेगळं दाखवूया काहीतरी, कारण की रोज रोज तुम्ही पण कंटाळले असताना ते उठल्यावर लगेच हाय फ्रेंड्स कसे आहात ते रोज रोजचं कंटाळले असणार ना, म्हणून म्हटलं चला आज दुसरं दाखवते. कारण की तुम्ही किचन याच्या आधी पण दिसलंय तुम्हाला आणि आज पण दिसतंय, मग तुम्हाला कळलं असेल की किचन मध्येच काहीतरी आहे बरं का. तर की किचन मध्ये जाऊन मस्त उभी आहे, तयारी करून उभी आहे. गरम खूप होतोय, हे बघा घाम येतोय पूर्ण फेसला. चालू थंड्या पाण्याने तोंड धुवून आलेली आहे मी की फ्रेश वाटावं म्हणून. चहा पण घेतला 1.5 कप, पण तरी जात नाहीये. सगळं असं कसं होतंय, गरम 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 होतंय. आणि तुम्हाला सांगू मी 5:45 वाजलेले आहेत तरी पण एवढं गरम होतंय. लाईट लावल्याशिवाय ऑप्शन नव्हतं, कारण की संध्याकाळची वेळ झालेली आहे, पूर्ण अंधार अंधार येणार होतं किचन मध्ये, म्हणून लाईट लावलंय. तर लाईटमुळे जास्त गरम होतंय. मी असं मेनू बनवायचा ठरवला ना की जो माझ्या माहेरकडे भरपूर बनवला जातो. आता त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, कारण की आता डाळ भात जास्त बनवतात, खिचडी जास्त बनवतात. तर हा जो प्रमाण मी जे बनवणार आहे हा प्रमाण अगदी खूप होता, आणि तो मी लहानपणी असताना खूप खाल्लेला आहे. माहेरी गेल्यावर पण खाते आणि इकडे पण आमच्याकडे बनवला जातो कधी ना कधी, जर इच्छा झाली तर मग मी आज पण तोच विचार केला, म्हटलं चला आज तोच आयटम बनवून जाऊया, म्हणजे कसं गरम करून खाल्लं तर बरं वाटेल. मी तुम्हाला सांगते ते काय. गरम खूप होतं यार, एवढं बडबड करते, गरम होणारच आहे. कशी दिसणार आहे मी तुमच्या समोर? चांगली तर अजिबात दिसत नाही, मला माहितीये, पण काय करणार, ब्लॉग केल्याशिवाय पण चालणार नाहीये. आणि तुम्हाला एक सांगायची गोष्ट अजून असं झालं की ब्लॉग जर तुम्ही रेसिपीचं शूट करत असणार ना तर 2 पर्सन लागतातच, एक नाही होत. कारण की एक जर तिथं जर मी ट्रायपॉड उभं करून इथं काहीतरी बनवत असेल तर तुम्हाला प्रॉपर दिसणार नाही तिथून मध्ये कढाईमध्ये काय चाललंय, काय टाकलं काय नाही टाकलं, किंवा कसं ठेवलंय काय ठेवलंय, काही दिसणार नाही. आणि जवळून त्याला जर दाखवायचं म्हटलं तर काम कोण करेल. आणि एका हाताने पॉसिबल होत नाही. एका हाताने जर मी भरपूर वेळेस ट्राय केलेलं आहे तर कॅमेरा खूप हलत असतो. पण बघूया आज कसं करायचं, काय करायचं. तर फ्रेंड्स आपण त्या मेनू बनवायला सुरुवात करूया, जेवण बनवायला सुरुवात करूया. तर मी इकडे कुकरमध्ये बघा तापायला ठेवून दिलेलं आहे, आणि इकडे पाणी टाकून देते मी एक तांब्या किंवा मग वगैरे तुम्ही म्हणू शकता तसं, म्हणजे दीड ग्लास पाणी तुम्ही टाकू शकता. मी तर 1.5 ग्लास टाकले, कारण की आमचं फक्त 2 लोकांचं जेवण आहे म्हणून मी तेवढं पाणी टाकलेलं आहे. आणि तुम्हाला इकडे सांगते मी, हा एक ताट घेऊन घेतलेला आहे आणि अशी डाळ घेऊन घेतलेली, तुरीची डाळ आहे बरं का. ही 1 वाटी मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही चांगली फ्रेश दुकानातली पण घेऊ शकता. मी खोत्रेवाली घेतलेली, कारण की आम्हाला हे पाहुणचार म्हणून आलेली कोणाच्या तरी घरून, म्हणून तिला मध्ये मध्ये तुम्हाला असं वरचं जे टरपलं असतं ना आपण ते दिसू शकतं तुम्हाला. हे बघा असं वालं. माझी मम्मी लहानपणी आम्हाला सांगायची की काडी कचरा पोटात जायला पाहिजे असं, म्हणून आमच्याकडच्या बाया थोड्या काडी कचरा असं ठेवतात पोटात जाण्यासाठी. जास्त शुद्ध नाही बनायचं म्हणे माणसाने. तर हा असा काडी कचरा निवडून टाकायचा थोडा. चांगला वाटलं तर तुम्ही राहू देऊ शकतात, नसेल वाटत तर तुम्ही काढू शकतात. तुम्हाला पाहिजे तशी डाळ तुम्ही घ्या. फ्रेश घ्यायची असेल तर दुकानाची डायरेक्ट अशी पिवळी मस्त सोन्यासारखी दिसणारी ती पण घेऊ शकतात. नाहीतर ही नॉर्मल एकदम शेतातली चांगल्या क्वालिटीची, विदाऊट फवारा बिवारे पावडर काहीच नाही, मस्त अशी डाळ तुम्ही घेऊ शकता. तर आता मी हिला निवडून टाकते आणि धुवून डायरेक्ट कुकरमध्ये लावून कुकरमध्ये पॅक करून टाकते. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला, जसं आपण आपलं फोडणीचं वरण करतो ना त्याचप्रमाणे. चला मग. तर फ्रेंड्स आपण हे एवढे मेनू साठी लागणाऱ्या वस्तू सामग्री काढून घेतलेली आहे. टमाटर आहे, कढीपत्ता आहे, लसूण आहे, त्याच्यानंतर आणि मिरची ही आपण जास्त घेतलेली आहे, कारण की तिखट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या आपण त्यानंतर अजून ऍड करणार आहे, पण आता सध्या तरी एवढ्या वस्तू तयार करायच्या. तर आता तर फ्रेंड्स हे बघा आपलं ही डाळ शिजून झालेली आहे, आणि हे जे तुम्हाला काडपट दिसतंय डाळीमध्ये, तर मी तुम्हाला आधीच बोललेली की ही शेतातली डाळ आहे, गावरानी मस्त. तर त्यातलं जे मागचं कव्हर असतं ना ते प्रॉपर निघालेलं नाहीये, कारण की ते मशीन मध्ये निघतं. घरी व्यवस्थित साफ केलं तर व्यवस्थित कुठे ना कुठे राहूनच जातं. तर हे जे वरचं कव्हर आहे, फोत्र आहे, आयरणी भाषेत फोत्र म्हणतात, फोत्र. तर बघा मस्त डाळ पातळ शिजलेली. आता काय करायचं, मस्त फोडणी देऊन टाकायचं. कसं फोडणी देतात ते तुम्हाला ते पण सांगते मी. तर फ्रेंड्स आपण तोच कुकर फक्त व्यवस्थित पाण्यात ते थोडं धुवून घेतलेलं आहे, आणि त्याच्यात आता बघा तुम्ही बघू शकता तर तेल टाकलेलं आहे मी. आणि तेलमध्ये तुम्हाला टाकायची आहेत मोहरी,
आणि म्हणजे डाळ तुम्ही जेव्हा पण बनवत असणार ना तर मोहरी टाकायला पाहिजे. मोहरी चांगल्या असतात कमरेसाठी. ज्या लोकांना कमरेचा त्रास आहे, ज्याचं म्हणजे कंबर जास्त प्रमाणात दुखतं ना, त्या लोकांनी तर मोहरी चांगलंच खायला पाहिजे, कारण की मोहरीचं तेल हे खूप फायदेशीर आहे. तशी मोहर पण खूप फायदेशीर आहे. बघा आपण कढीपत्त्याचे एक चांगले कडकडीत फोडणी देऊन घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता लसूण पण टाकून देते मी. हे बघा, तर लसूण पण मी त्यात टाकलेले आहेत आता थोडेसे. त्याच्यात पण थोडंसं फ्राय होऊ देते. त्याच्यानंतर मिरची टाकते, मग टमाटर टाकायचंय. मी कसं शूट करत असेल फ्रेंड्स, एका हाताने मोबाईल धरलाय आणि एका हाताने मी फोडणी द्यायचा प्रयत्न करते. तर हे बघा, लसूण आपले थोडेसे करपले, कारण की एका हातात मोबाईल धरायचा परिणाम आहे आणि एका हातात फोडणी द्यायचा परिणाम आहे. तर आता मी मिरची टाकून घेतलेली. तर आता मी टमाटर पण टाकते याच्यामध्ये. फ्रेंड्स, तर आपण ही डाळ शिजून घेतली आणि मी डाळीमध्ये पाणी वाढवून घेतलेले. एवढी डाळ नव्हती आपल्याला, तर मी पाणी वाढवलंय कारण की पातळ ठेवायचंय. तर हे आता टाकायचंय आपल्याला याच्यामध्ये. थोडंसं आहे ना हळद टाकायची आपल्याला, अजून पिवळापणा यायला पाहिजे म्हणून. तर मी हळद टाकते. डाळ ऑलरेडी पिवळी असते. त्याच्यानंतर हे धना पावडर, एवढं धना पावडर टाकते. यासाठी ना मी थोडंसं याच्यामध्ये हळद घेतलेली आहे, थोडी हळद. त्याच्यानंतर तुम्हाला जर जिरं टाकायचं असेल तर तुम्ही जिरं पण टाकू शकतात नॉर्मली. आणि नमक, आणि हे थोडंसं नमक. तर मी आता 3 चपात्यांची कणिक मळून घेते. तर फ्रेंड्स, ही डाळ आपली शिजतेच आहे, म्हणजे उकडी येतेच तिला. त्याच्यामध्ये आता मी थोडंसं नमक टाकून घेते, कारण की आपण कणिक मध्ये पण, पिठामध्ये पण नमक टाकलेलं आहे आणि त्या हिशोबाने जिकडे पण नमक टाकायचंय. 3च बनवलेत मी. काही लोक याला तेल लावून पण लाटतात आणि काही लोक कणिकला पीठ लावून लाटतात. तर मी ही जी गोळा आहे ना, याला पीठ लावूनच लाटते, कारण की हे तळायचं नाही. जर तळायचं राहिलं असतं ना मग मी तेल लावलं असतं, कारण की तळायच्या वेळेस आहे ना तेल वापरलं पापडी लाटायला किंवा काहीही लाटायला तर तेल कमी उडतं, कमी तेल लागतं. पण हे आपल्याला तळायचं नाहीये. काही लोकांना हिंट लागली असेल हे काय असं म्हणून, पण तरी पण सांगेल, ब्लॉग बघा, कारण की मेहनत करते. यांना ना लाटताना ना फ्रेंड्स बारीक लाटा, कारण की हे अजून शिजणार आहे ना. शिजल्यावर तर मोठं होणार आहे, जाड होणार आहे थोडंसं, म्हणून लाटताना बारीक लाटायचा प्रयत्न करा. तुकडे करते. आपले जे पाटोडे असतात ना चौकोनी, जसे आपण शंकरपाळे बनवतो त्याप्रमाणेच. आता मी याचं नाव सांगते, याला काय म्हणतात. बऱ्याच जणांना माहिती असेल आता काय हे तर याला म्हणतात डाळ चिकल्या. माझ्या खानदेशमध्ये डाळ चिकल्या म्हणतात, कारण की ह्याच्यामध्ये हे जे बनलेलं असतं ते डाळीचं बनलेलं असतं आणि यांना चिकल्या म्हणतात, म्हणजे डाळ चिकल्या. जसं पाटोळा असतो ना तसं. याच्यामध्ये ना एक हे पण असतं, तोर चिकल्या. तोर म्हणजे जिथे ना आपण जी सगळी तोर असते आपल्याला, जसं आता हिचं डाळ बनवलं आपण, डाळीचं बनवलं तसं नसतं. सगळी तोर जी असते ना आपल्यावाली, तर पूर्ण अखंड तोरीचे पण बनवले जातात. त्यांना फुगवून घेतलेले जातात 1 दिवस पाण्यामध्ये एक्स्ट्रा, आणि त्यानंतर अशीच फोडणी देऊन त्यांना पण शिजवलं जातं. त्यानंतर परत मग त्याच्यामध्ये पण असं थोडंसं ग्रेव्ही वगैरे पाणी बिणी तयार करून हे पाटोड्या जे असतात, हे चिकल्या जे असतात ते लाटल्या जातात आणि त्यात सोडल्या जातात. त्याला तोर चिकल्या म्हटलं जातं. आणि हे जे आहे हे डाळ चिकली आहे, कारण की. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकतायत की आपले 3 जे गोळे होते कणिकाचे ते आपण 3 लाटून याच्यात सोडलेले आहेत, असे पाटोड्यांसारखे चिकल्या बनवून इथे टाकून दिलेल्या. आणि आता हे शिजतंय. याला मी 5 मिनिटं कुकर लावून अजून शिजवेल आणि त्यानंतर बंद करून देईल. त्याच्यानंतर मी कुकर ओपन करणार नाही, डायरेक्ट जेवणाच्या वेळेसच ओपन करेल. पण जेवण बंद करत असताना ऍटलिस्ट थोडीशी तरी याच्यामध्ये अशीच ग्रेव्ही राहायला पाहिजे. पण डाळचं कसं असतं माहिती का मोस्ट ऑफ, तर हे गाळ झाल्यानंतर येणार तर असं घट्ट बनवून जाते, तेवढं पातळ राहणार नाही. पण ऑप्शन नाही, कारण की तिथून येऊन मी एवढ्या उशिरा नाही बनवू शकले असते, म्हणून मी आता बनवून जाते.
ऍटलीस्ट थोडीशी ग्रेव्ही अशीच राहायला पाहिजे जेवण करत असताना. आता जर हे खाल्लं ना तर खूप सुंदर लागणार आहे, लगेच खूप छान लागणार आहे. तर याला म्हणतात डाळ चिकल्या. याला मी आता कुकर लावते, 15 मिनिटं शिजवते. तुम्ही माझ्याकडे बघू शकता, हे बघा माझी हालत, माझ्या चेहऱ्याची हालत पूर्ण घामाने ओली झालेली आहे. मी माझी टिकली जी होती ना ते घाम पुसून पुसून, चेहरा पुसून पुसून कुठे गेली काय माहिती, हरवली. तर आपले डाळ चिकल्याच मी आज बनवल्या आहेत, मस्त खाणार आहे. वाव, किती दिवसाची इच्छा होती माझी वाली. मी ना राहून त्यांना मागच्या वेळेस पण बोललेली, झाले असे 15-20 दिवसापूर्वी पण बोललेली, आई पप्पा गावाला गेलेले होते त्यावेळेस पण, की डाळ चिकल्या आज बनवते मी असं. तर त्यावेळेस ते बोलले नको आता नको बनवू, आई पप्पा आले की बनवू तेव्हा बनवू असं. पण माझं असं असतं ना, मी संध्याकाळी घरीच नसते, मी संध्याकाळी शॉपला असते. संध्याकाळचं जेवणाची ड्युटी आईची असते, सकाळी मी बनवते. आईला कसं सांगू निर्लज्जसारखं, हे बनवा आई ते बनवा आई, सांग आईचं देते तर देते, जास्त नखरे करते, हे बनवा आणि ते बनवा, खायचं असेल तर खाय नाही तर नी नको ना असं. असं बोलत नाही आहे मी, जर सांगितलं तर बनवून देतात मला, जर असं काही राहिलं का. पण मी डायरेक्ट आईला नाही सांगत, मी यांना सांगते. कधी कधी सांगते आईला, आई मला हे बनवून द्या काय असलं का. पण हे काही सांगायची इच्छा नाही झाली माझीवाली, कारण की मला लाज वाटते आई तर मागायला. भेटतंय तेवढंच भरपूर आहे, जास्त नखरे नाही करायचे. तर आता हे झालंय शिजून, आता आपण जेवण करू आणि त्यावेळेस तुम्हाला मी कुकर झाल्यावर दाखवेल की कसं झालेलं आहे. ते पूर्ण घट्ट झालेलं असेल ठीक आहे पण चालेल. ओके, तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं ते नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. खूप मेहनत करते मी, खूप खूप म्हणजे खूप मेहनत करते. चलो बाय बाय.